नागपूरमध्ये सोलार कंपनीत भीषण स्फोट। नागपूरच्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोजिव्ह लिमिटेड कंपनीच्या T15 युनिटमध्ये पहाटे भीषण स्फोट झाला। यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणखी 9 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। स्फोट इतका जोरदार होता की 10 गावांपर्यंत आवाज पोहोचला आणि अवशेष महामार्गावर विखुरले। या कारखान्यात याआधीही अपघात घडले असून पुढील तपास सुरू आहे। सर, धन्य हॉस्पिटलमध्ये काल सोलार कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टचे काही जखमी झालेले आहेत। एकंदरीत काय माहिती आहे? सर, जवळपास रात्री 1 ते 1:30 वाजता आम्हाला फोन कॉल आला की अमरावती रोडवर एक फॅक्टरी आहे जिथे ब्लास्ट झालेला आहे। तिथून आम्ही ते लोक म्हणाले की आम्ही काही मरीज आणि ज्यांना बाधा झालेली आहे ते आणतो दवाखान्यामध्ये। तर तसे पहिल्या राऊंडमध्ये 4 पेशंट आले, त्याच्यामधले 2 अत्यंत रूपमध्ये गंभीर होते। त्यांना तुरंत ICUमध्ये घेतलं गेलं, त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं, त्यांना हेड इंजुरी होती आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यांच्यावर CT स्कॅनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि प्लास्टिक सर्जन इन्व्हॉल्व केलेले आहे। सर, जसं तुम्ही सांगितलं की पेशंट आले ते एकंदरीत आणि किती लोकांना सुट्टी देण्यात आली? जवळपास सर आमच्याकडे 22 ते 23 पेशंट आलेले आहेत, ज्याच्यातले आम्ही 9 पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे। 9 पेशंटपैकी 2 गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही OPD बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेलं आहे। सर, जसं तुम्ही सांगितलं की एवढे सर 1-2 पेशंट आहे त्यांना हेड इंजुरी आली आहे। असं होऊ शकतं की काही मोठा मलबा त्यांच्यावर पडला असेल, त्याच्यामुळे ही हेड इंजुरी झालेली आहे। तर त्यांना व्हेंटिलेटरी सपोर्टवर आणि BP मेंटेन करण्यासाठी जे औषधं लागतात ते सुरू केलेले आहे आणि त्यांना दोघांनाही ब्लडसुद्धा लावण्यात आले आहे।